प्रथम 114 शहीद गुणकुवारी बांधवांना विनम्र अभिवादन. तसेच मानवतावादी विचारांची मुवमेंट चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माझीजाई, मारमाई आणि आदिवासीचा उलगडन करणारे भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, राणी दुर्गावती आणि संपूर्ण महामानवांना च्या कार्याला संविधान मार्गाने संपूर्ण भारताच्या जमातीला न्याय देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या संविधानिक लढा जो आहे वारंवार गेल्या भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून हा लढा लढला जात आहे. कारण की संविधानिक लढा जो आहे तो जर कदाचित संविधानिक बाजू जर या देशामध्ये अंमलबजावणी केल्या गेल्या असता तर कदाचित हा देश या दिशेला पोहोचला नसता. आज जी भारताची जी स्थिती आहे या स्थितीकडे वळण्याचा या देशाची परिस्थिती ज्या टोकावर आज पोहोचलेली आहे, जेवढा काँग्रेसचा हात आहे त्याहीपेक्षा जास्त BJPचा हात. जे सत्तेत बसलेलं शासन आहे त्या शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला समजून घेण्याची भूमिका किंवा त्यांच्या संविधानाचं 100% इम्प्लिमेंट न करण्याचा परिणाम आज आपल्याला भोगावा लागत आहे. आज भारतामध्ये या देशाला वाचवण्यासाठी, कारण की आम्ही भारताचे लोक, जेव्हा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये हा पहिलं ब्रीदवाक्य येते तेव्हा भारत हा पहिले आला आणि भारताची बांधणी करण्यासाठी संविधान म्हणजे भारताला चालवायचं कसं त्यासाठी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि त्या संविधानाची तुडवणी करण्याचं काम सत्तेतलं शासन करत आहे. वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या अनुच्छेद तोडण्याचं काम, त्याला निष्काम करण्याचं काम सत्तेतलं शासन करत आहे. अनेक जाती जमातीचे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहे. त्यासोबतच संविधानिक संरक्षण करण्यासाठी विविध NGO, विविध संघटना सुद्धा लढत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज जे दिल्लीला गेल्या आजचा 17वा दिवस सोनम वांगचुक जे लद्दाखमध्ये अनुच्छेद 6व्या अनुसूचीसाठी या अगोदरही त्यांनी आमरण उपोषण केलं होतं आणि त्यांचं कार्यसुद्धा तेवढंच मोठं राहिलेलं आहे. हा भारतच नाही, या भारताच्या बाहेर विश्वस्तरावर त्यांचं नाव गाजलेलं आहे. त्यांच्या नावावर 3 Idiots सारखा पिक्चर सुद्धा प्रकाशित झालेला आहे. त्यांचं कार्य छोटं नसून त्यांनी आर्मी डिपार्टमेंटसाठी असो किंवा या देशासाठी असो किंवा विद्यार्थ्यांसाठी असो किंवा लद्दाखच्या अनेक सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी आपलं कार्य उमटवलेलं आहे. आज असा माणूस 17 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेला आहे आणि तो कोणासाठी बसलेला आहे? तो बसलेला आहे या देशातल्या जे संविधानिक स्ट्रक्चर आहे, शिक्षणाचा जो बेस आहे, त्या शिक्षणाला इजा पोहोचवण्याचं काम या शासनानं केलेलं आहे. वारंवार IIT, CET, नीटच्या एक्झाम होतात आणि त्या पेपर लीक होतात आणि त्यातून जे आज
20 लोक आत्महत्या करून बसलेले आहे विद्यार्थी. त्यांच्या विरोधात त्यांना न्याय देण्यासाठी हे आमरण उपोषण बसले आहे. ते कोणासाठी आहे? आज आमच्या आदिवासी गोंडगोवारी जमातीमध्ये सुद्धा हजारो लोक नेटची, CETची आणि कॉम्पिटिटिव्हची तयारी करत आहे. आमच्याच जमातीतल्या लोकांसाठी नाही, चाहे ते धनगर असो, मराठा असो, बंजारा असो, तेली असो, कुणबी असो, सगळ्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे या देशातल्या प्रत्येक विद्यार्थी वर्गासाठी आज तो व्यक्ती स्वतःची प्राणाची आहुती घेऊन बसलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण एक नाही झालो तर हा देश कदाचित आपल्याला कधीच माफ करणार नाही. मी विनंती करेल वाके साहेबाला, जे आमरण उपोषण करते राहिले, धनगर समाजाचे असो किंवा जरांगे साहेब असो, मराठा समाजाचे, त्यांनी सुद्धा वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून या शासनाला झुकवण्याचं काम केलेलं आहे. चाहे दीपक भाऊ असो, चाहे चव्हाण साहेब असो, जे वेगवेगळे आमरण उपोषण राहिले, ज्यांनी जाती जमातीच्या आपापल्या आरक्षणाच्या हक्कासाठी आमरण उपोषण केले, लढा दिला, ज्या सामाजिक संघटना समोर आलेल्या त्या संपूर्ण संघटनेने आज एकजूट होणं गरजेचं आहे आणि सोनम वांगचुक यांना समर्थन देणं गरजेचं आहे. दिल्लीला होणाऱ्या 20 तारखेच्या आंदोलनासाठी तमाम जे महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर विचारांचे जे कार्यकर्ते आहेत, जे समाज बांधव आहेत, जे मुवमेंट चालवणारे योद्धे आहेत, यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचा एक आमरण उपोषण करता म्हणून पहिले 17 दिवसाचं, नंतर 13 दिवसाचं आमरण उपोषण मी स्वतः किशोर चौधरी यांनी नागपूर या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही सुद्धा आमच्यातर्फे समर्थन घोषित केलेलं आहे आणि नक्कीच या 20 तारखेच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आम्ही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करू. आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे जेही गोंड जमातीचे बांधव असतील, जे इच्छुक असेल, त्यांनी नक्कीच माझ्याशी संपर्क करावा. आम्ही 20 तारखेच्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत आणि नक्कीच या शासनाला धडा शिकवावा लागणार आहे. या शासनाला दाखवून द्यावं लागणार आहे की हेकेखोरी करून जमणार नाही. मुलांबाळांच्या भविष्याच्या प्रश्नाला तुम्ही जर खेळ करत असाल, एक शिक्षा मंत्री राजीनामा द्यायला तयार नाही आहे, 98 वेळा पेपर लीक होऊन सुद्धा तो राजीनामा द्यायला तयार होत नसेल, याच्यासारखी हिटलरशाही या देशामध्ये अजूनपर्यंत आम्ही पाहिली नाही, आमच्या जीवनामध्ये नाही पाहिली. त्यामुळे या शासनाला झुकावं लागेल आणि या झुकण्यासाठी संपूर्ण, चाहे वाके साहेब असो, चाहे जरांगे साहेब असो, चाहे दीपक साहेब असो, जे आंदोलन करते राहिले, त्या संपूर्ण जमात बांधवांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे. जंतर मंतर या ठिकाणी पोहोचावं आणि आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या वतीने सुद्धा आम्ही पोहोचणार आहोत. या आंदोलनाला यशस्वी करावे आणि सोनम वांगचुक साहेबाला न्याय मिळेल, आम्हाला न्याय मिळेल, आमच्या मुलाबाळांना न्याय मिळेल, या लढाईला घेऊन जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी 20 तारखेला मोठ्या संख्येने पोहोचावं एवढीच अपेक्षा करतो. जय सेवा, जय जोहार, जय भीम, जय भारत.